नमस्कार, गरुड झेप न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे शेतकऱ्यांसाठी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याचे मुख्य आयोजक हरिहरेश्वर फेर पिंपळगाव बुद्रुक फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव हे होते। यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री तथा दादालाड कापूस तंत्रज्ञानाचे प्रणेते आणि मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर MB पाटील हे होते। मान्यवरांच्या हस्ते प्रथम FPOच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। नंतर हरेश्वर महादेव परिसरात भगवान बलराम आणि भारत मातेचे पूजन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रमुख मान्यवर जिल्हा कृषी अधीक्षक श्री कुर्बान तडवी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री भरत इंगळे, MGRI प्रकल्प प्रवर्धाचे नोडल अधिकारी तथा मोसंबी प्रक्रिया उद्योग प्रशांत तायडे, आत्मा प्रकल्प जळगावचे निवृत्त संचालक डॉक्टर अनिल भोकरे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, कृषी विज्ञान केंद्र जळगावचे डॉक्टर हेमंत बाहेती, उमेद अभियानचे सूर्यप्रताप राजपूत, शेंदुरणचे सहकार महर्षी श्री उत्तम थोरात, कृषी विज्ञान केंद्र जळगावचे शास्त्रज्ञ श्री शरद जाधव आणि मयुरी देशमुख मॅडम इत्यादी हजर होते। हरिहरेश्वर फेड पिंपळगाव बुद्रुक शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष श्री गजानन संभाजी पाटील, सचिव राजेंद्र बडगुजर सह सर्व संचालक तसेच हरिहरेश्वर शेतकरी उत्पादन कंपनीचे मार्गदर्शक श्री यशवंत पांडे अमरावती, डॉक्टर जयंतराव पाटील पाचोरा, श्री गजानन कचवाह ग्रामविकास जिल्हा संयोजक, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध पदाधिकारी आणि परिसरातील सगळ्या क्षेत्रातील मान्यवर, कंपनीचे सभासद होऊ इच्छिणारे असंख्य शेतकरी, प्रमुख व्यक्तींचे मार्गदर्शन ऐकून घेण्यासाठी जमलेले परिसरातील शेतकरी बांधवांसोबत हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला। या दादाजी लाड आणि डॉक्टर MB पाटील सह मान्यवरांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले, तर काही अनुभवी शेतकऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले। सूत्रसंचालन FPOचे CEO किशोर सिनकर यांनी केले। तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आणि या निमित्ताने पिंपळगाव हरेश्वर परिसरात शेतकऱ्यांनी एका नवीन पर्वणीची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले। परत एकदा नमस्कार। आजच्या आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र जळगाव, कृषी विभाग जळगाव च्या वतीने आयोजित अतिशय आपल्या जळगाव जिल्ह्याच्या पीक पद्धतीवर निर्धारित आणि एकदम वेळेवर, कारण दोघं पिकांच्या अनुषंगाने आपण थोड्या बहुत समस्यांना सामोरे जात आहोत, त्या अडचणींना आणि त्यावर तांत्रिक सहाय्य आणि अतिशय योग्य मार्गदर्शन मिळावं त्याच्यासाठी आयोजित असलेल्या शेतकरी मेळावा कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्या एखाद्या टेक्नॉलॉजीचे जनक, म्हणजे संपूर्ण भारतभर जी टेक्नॉलॉजी पसरलेली आहे त्याचे जनक आदरणीय दादाजी लाड साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सायंटिस्ट तायडे साहेब, बाकीचे सर्व YG प्रसाद सर, संचालक श्री नागपूर ससाने साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वेळेअभावी सर्वांचे नामोल्लेख व्हावा परंतु वेळ पोहोचायच्या सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व आपल्या पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, प्रगतशील शेतकरी बांधव मित्र, आपल्याला कल्पना आहे की जळगाव जिल्हा जर म्हटला तर एक 2 पिकांसाठी नामोल्लेख करतं आणि त्याच्यात जर पाचोरा तालुका म्हटला तर तिसरं पीक ऍड येतं। जळगाव जिल्हा म्हटला की प्रथम आपल्याला येतं की कापूस आणि केळी, आणि केळीच्या नंतर जर तिसरं कोणतं पीक येत असेल जे आपल्याला आर्थिक उन्नतीचा भाग देत असेल तर ती आपली आहे मोसंबी। पण पर्टिक्युलरली या परेडमध्ये उत्तरायण असेल, पिंपळगाव हरेश्वर असेल, हा पकेट म्हटला तर अतिशय म्हणजे अगदी बदनापूर, औरंगाबाद ह्या परिसरातली जी मोसंबी होते त्या थोडीच थोड आपले उत्पादक असलेली आपली मोसंबी, आणि ह्या दोघच पिकांच्या अनुषंगाने आपल्याला बरेच असे अडचणी भेडसावत आहेत। कापसाच्या अनुषंगाने जर म्हटलं तर जळगाव जिल्ह्यात साधारणतः एक 5,02,000 हेक्टरवर आपली कपाशी असते आणि कपाशी पिकाबद्दल सगळे जण म्हणतात की कॅश क्रॉप आहे, आपण पण म्हणतो कॅश क्रॉप आहे, परंतु कपाशी पिकाचं थोडस वेगळं रडगाणं आपल्याकडे आहे। आपल्याला कपाशी पिकाच्या अनुषंगाने जर म्हणायचं असेल तर मी म्हणतो कपाशी पीक आपल्याला आवडीचं कधीपासून होतं तर साधारणतः एक 30 एप्रिल अखेरची झाली की आपल्याला कपाशी पीक आवडायला लागतं। आपण आपल्याला अपेक्षित असलेल्या बियाणं कुठून तरी भेटण्याच्या अनुषंगाने आपल्याला हेच पाकिट पाहिजे, आपल्याला लवकर शेती करायची, त्या अनुषंगाचं नवनीत म्हणजे तोंडाला हास्य आलं, त्याच्यामुळे त्यांना कळालं
की आपल्या या अनुषंगाने आपण त्या बियाण्यासाठी बराच एप्रिल एंडिंग पासून कटाटोप करत असतो. मे मध्ये जून मध्ये आपण ज्या पद्धती आपल्याला निर्धारित केलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण टोकन करून आपण कपाशी लागवड करतो. कपाशीचं पूर्णतः मान्सूनवर डिपेंड असेल. आपली कपाशी ही साधारणतः अतिशय चांगली होत असते 1 ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत. सप्टेंबरच्या जर या मागच्या वर्षी गेला तर सप्टेंबर एंड पर्यंत ही नंतर आपल्याला कपाशीचा आनंद होतो. म्हणजे एप्रिल पासून तर आपला आनंद कधीपर्यंत पडतो जोपर्यंत जे आपल्या फुलपाते लागलेले असतात, फुलपात्यांचे फुलात रूपांतर असतात, गोंडात रूपांतर असतात, त्याचं बस्टिंग होतं, कापसात रूपांतर होतं, यापर्यंतचा आपला आनंद अतिशय चांगला येतो. हा मागच्या 3-4 वर्षाचा अनुभव. एकदाची दिवाळी आली की आपण कपाशी पिकाला थोडस नाक मुरडत असतो, कारण त्या अनुषंगाचा आहे हा अनुभव आहे. कदाचित माझ्या शेतात येत असतं त्याच्यामुळे आहे. म्हणजे कपाशी पिकाला आपण सप्टेंबर महिन्यात म्हणतो आता पुढच्या वर्षी काही लावणार नाही, परंतु पुढचा एप्रिल म्हणजे आता 2 दिवसांनी एप्रिल येतो जे, हे बघा मी म्हणणार नाही की कपाशी लागवड करू नये, परंतु कपाशी लागवडीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी जर आपल्याला सालाबाद प्रमाणे त्याच अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्यासाठी आपली पीक पद्धतीमध्ये आपण बदल करावा. जर आपल्याला वावरत असेल की आपल्या अनुषंगाचे सदर टेक्नॉलॉजी म्हणजे गड पांढ्या पाडव्यांचे असं सांगतील त्यांचे विचार, कारण त्यांचे सोडून देत आपण टेक्नॉलॉजी बद्दल ते नसताना आपण प्रचार प्रसार करतो, पण ते आहेत म्हणून त्यांनी त्याबद्दल जास्त सांगणे उचित होईल. आपण त्या अनुषंगाचं करतो. एकात्मिक पद्धती आपण अवलंबन करतो का याचं उत्तर आपण शोधावा. म्हणजे मी माझं शोधेल, तुम्ही आपण विचारता, कारण आपण सप्टेंबर टू मार्च पर्यंत जेव्हा ऑक्टोबर टू मार्च पर्यंत कपाशीचा नकारार्थ विचार करतो, एप्रिल मध्ये परत येतोय. एप्रिल मध्ये मी दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबरला कपाशीला त्रास देणार नाही किंवा त्याच्याबद्दल वाईट म्हणणार नाही. त्या दृष्टीने विचार करा. एकात्मिक आपल्या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे, इंटिग्रेटेड क्रॉप मॅनेजमेंट आहे, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आहे. या गोष्टी छोट्या गोष्टी जर आपला फवारणीवरचा खर्च करायचा असेल तर निंबोडी हलकाच्या अनुषंगाचा आहे. मी म्हणेल आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता, देशाची उत्पादकता आणि जळगावची उत्पादकता याचं जर कंपॅरिझन केलं तर आपण एक महाराष्ट्राच्या उत्पादकतेच्या एक साधारणतः 9.5 ते 10 क्विंटल आपल्या जळगावची उत्पादकता लेंडमध्ये जर विचार केला तर 350 केजी आपली रुईच्या याच्यात आहे. आणि तीच महाराष्ट्राच्या अनुषंगाने कुठे गेले तर 420 पर्यंतच आहे. म्हणजे तिथं कुठेतरी आपण कमी आहोत आणि देशाच्या तुलनेत आपण ऍज इक्वल आहोत. परंतु याचा जर विचार केला तर आपण इतर भागाचा म्हणजे तिथंच आहे, जामनेर आहे किंवा अमळनेर आहे किंवा यावल आहे याच्या उत्पादनाची जर तुलना केली तर आपला भाग त्या प्रमाणात थोडा बहुत कमी आहे. तर त्या अनुषंगाचे आपली उत्पादकता आणि आपल्याला कपाशीवर येणाऱ्या अडचणी जर आपल्याला सॉर्ट आउट करायचं असतील तर आपण मागे जे करत आहोत त्याच्याकडे काय बदल करायचंय याच्या सर्व शेतकरी बांधवांनी थोडा बहुत विचार करावा. बरेच बाबी आहेत त्या अनुषंगाचा आहे. त्याच पद्धती आपल्याला मोसंबी पिकात लागू होतील या अनुषंगाचे, कारण आज रोजी शास्त्रज्ञ आपल्याला त्याच्यासाठी आले, त्यांना पुरेपूर वेळ द्यावा या अनुषंगाने मी जास्त काही बोलणार नाही. परंतु आयोजकांनी या 2 पिकाबद्दल अतिशय वेळेवर आणि अतिशय म्हणजे नियोजनबद्ध या कार्यक्रमाच्या अनुषंगाने फार्मर ओरिएंटेड आपला हा प्रोग्राम केला आहे आणि आपले मार्गदर्शक आपल्यासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण सर्वजण घेऊया या अनुषंगाचे जास्त बोलत नाही, माझ्या शब्दांना विराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नको ग बाई असं तरुण मुली सांगतात. शेतकऱ्याच्या पोराला पुढे पोरी द्यायला तयार नाही. इतकी निराशा आणि नकारात्मकता या शेतीच्या व्यवसायात आली आहे. आणि आपण 5000 वर्षाचा इतिहास काय सांगतो. आपण शेतीवरच आपल्या बाप दाद्यांनी पंजोबांनी खापर पंजोबांनी उपजीविका करून आपण या ठिकाणी आलोय. शेतीशिवाय जगण्याला दुसरा मार्ग नाही. उद्योगधंदे नव्हते, प्रवासाची साधनं नव्हती. आणि म्हणून भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आणि कृषी करणारा, शेती करणारा शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटल्या गेलेला आहे. स्वातंत्र्यानंतर जेवढं मार्गदर्शन शेतीविषयी आवश्यक होतं तेवढं न मिळाल्यामुळे आणि अधिक उत्पन्नाच्या नांदी लागल्यामुळे, चुकीच्या मार्गदर्शनामुळे शेतीचा धंदा तोट्यात गेला. आणि म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृषी उत्पादक कंपन्या या निर्माण केलेल्या आहेत. भाग्यवान असं आहे आपला तालुका, भाग्यवान असं आहे की आपल्या तालुक्यातल्या जागृत शेतकऱ्यांनी ही कृषी उत्पादक कंपनी पाचोरा तालुक्यात स्थापन केली आहे. या कंपनीचा उद्देश काय. आपण मोसंबीचा बाग आला, कपाशी आपल्या घरात आली, ज्वारी आपल्या घरात आली, मका आपल्या घरात आली, केळी आपल्या काढणीवर आली.
तर आपण व्यापारी शोधत फिरतो. व्यापारी शोधत फिरतो आणि मग व्यापारी काय करतो, मनमानी भावानं आपला माल विकत घेतो. आपण व्यापाऱ्याकडे जाता उपयोगी नाही. ही कंपनी व्यापारी या कंपनीकडे येऊन माल खरेदी करतील. ते प्रयोग महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेले आहेत. आणि आपला माल, तुम्हाला इस्रायलचे उदाहरण सांगतो. इस्रायलचा भाजीपाला फळं विमानाने अमेरिकेच्या बाजारात जातात. केंद्र सरकारने असा विचार केला की अरे भारताच्या शेतकऱ्यांमध्ये एवढी क्षमता आहे, कन्व्हर्ट करतो आणि मनभरून पैदा करतो. मातीत मग मिसळलं की मोठी पैदा करण्याची धमक फक्त भारतीय शेतकऱ्यांमध्ये. एवढा मोठा माझा शेतकरी राजा आज हीन दीन निराश आणि हताश झालाय. त्याची हताशा काढण्यासाठी, त्याची निराशा काढण्यासाठी, त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग्य शेतकरी मिळावे अशा या कृषी उत्पादक कंपन्यांमार्फत घेऊन, कृषी संशोधक केंद्रामार्फत घेऊन शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा संकल्प केलाय. बंधूंनो, 1 महिन्यापूर्वी शेंदुरीला मेळावा झाला. याच मंडळींनी मार्गदर्शन केलं. फक्त दादा लाड नव्हते, कृषी अधिकारी होते. सगळे 3 तास शेतकरी शरीराचा काम करून बसले होते, जसे आज इथे बसले तसे. आणि त्या मेळाव्याचं फलित असं की आम्हाला तेव्हापासून शेतकरी म्हणत नाहीत की आम्हाला दादा लाड तंत्रज्ञान वापरायचं, आम्हाला मार्गदर्शन करा. योग्य मार्गदर्शन मिळालं की शेतकरी मागे लागतात. आणि म्हणून तुम्हाला आग्रहाची विनंती करायची आहे. आमच्या तरुण गजानन पाटील, पुढे गजानन पाटील, यांच्या नेतृत्वाखाली ही कृषी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. आणि त्याचे शेंदुर्लीचे एक कार्यकर्ते किशोरजी शिंदर वगैरे, कुठे किशोरजी शिंदर, हे आपल्याकडे येतील. हे सेवाभावी कार्यकर्ते आहेत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कार्यकर्ते आहेत. आपण, मला एकच विनंती करायची आहे की आपण या कंपनीचे लवकरात लवकर सभासद व्हा आणि येणाऱ्या काळात सूक्ष्म प्रक्रिया उद्योग, मालावर प्रक्रिया करून विकायचा किंवा मोठ्या मार्केटला माल पाठवण्याची कंपनीला व्यवस्था करायची, असं नियोजन या कंपनीच्या उपविधीमध्ये आहे. त्यामुळे या कंपनीच्या मार्गदर्शनानं या कंपनीचं सभासद झाल्यानं आपल्या मालाची विक्रीची व्यवस्था होणार आहे. आपल्याला प्रक्रिया उद्योगासाठी शासन कर्ज देतं, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज देतं. कंपनी मार्फत ते कंपनीनं शिफारस केलं की ती कर्ज भेटतं. 35% ते 60% या कृषी प्रक्रिया उद्योगाला सवलतीचं कर्ज दिलं जातं. आपल्या गावात, छोट्या गावात हे सगळे उद्योग आहेत. त्यामुळे आपण या कंपनीचं सभासद व्हावं एवढंच सांगण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनासाठी मी आलो. बोला भारत माता की